शहरातील एका धार्मिक स्थळामध्ये शिरून एकानं गैरकृत्य करत जातीय दंगल घडवण्याची धमकी दिल्याची तक्रार पोलिसांमध्ये नोंदवण्यात आली आहे। शहरातील एका धार्मिक स्थळामध्ये शिरून त्या ठिकाणी धर्मगुरूला दमदाटी केली। तू या ठिकाणचे कॅमेरे बंद कर, मला जातीय दंगल घडवायची आहे, मला एका जणानं मारलंय, त्याचं आणि तुझं नाव गाव या ठिकाणी घ्यायचंय असं म्हणत गैरकृत्य करणाऱ्या एका ओळखीच्या इसमाविरुद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। धर्मगुरूंनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की धार्मिक स्थळाजवळच राहणारा ओळखीचा इसम हा 7 फेब्रुवारीला रात्री 1:30च्या दरम्यान धार्मिक स्थळामध्ये आला आणि म्हणाला की तुम्ही तुमचे धार्मिक स्थळातील कॅमेरे बंद करा। तेव्हा धर्मगुरूंनी सांगितलं की आमचे कॅमेरे बंद आहेत। तेव्हा गैरकृत्य करणारा इसम धर्मगुरूला म्हणाला की तुमचे कॅमेरे चालूच आहेत। तेव्हा धर्मगुरूंनी त्याला विचारलं की तुला काय करायचंय ते कर। त्यावेळी त्या इसमाने सांगितलं की मला जातीय दंगल घडवायची आहे, मला एका जणानं मारलंय, त्याचं आणि तुमचं नाव त्यामध्ये टाकायचं आहे, तुमचे नाव काय आहे। तेव्हा धर्मगुरूंनी त्याला समजावून सांगत असताना दमदाटी करायला लागला। त्यावेळी बाजूलाच असणारा एक जण तिथे आला आणि त्यांनी त्या इसमाला समजावून सांगून धार्मिक स्थळामधून बाहेर काढून दिलं, अशी फिर्याद पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आली आहे।